काय आहे तर ते आपण बघणार आहोत. आता योग म्हणजे काय? कोण सांगेल का? योग म्हणजे काय? आता तुम्हाला बरंच काही माहिती आहे. योग म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? सांगा बरं. अरे एवढे जण आहेत, कोणीतरी सांगा. पण इतके दिवस योग म्हणजे काय शिकतो आहोत. योग म्हणजे काय? योगाची व्याख्या काय? मॅडम तसं नुसता योग हा शब्द घेतला त्याचे अनेक अर्थ आहेत वेगवेगळे. बरोबर, परंतु सांगा ना. सांगा ना. पतंजलीच्या मताप्रमाणे योग चित्त निरोध चित्तवृत्ती निरोध. सॉरी चित्तवृत्ती निरोध. हा. आणि मग योग म्हणजे युज या धातूपासून जो निर्माण झालेला शब्द आहे त्याच्या अनुषंगाने अजून वेगळं म्हणजे असं योग होणं, एकात एक मिळवणं, जुळणं. हा असे अनेक अर्थ आहेत. अनेक मधले अजून सांगता येतात, आठवतायत? वेदांत मध्ये आत्मा आणि परमात्माचं मिलन म्हणजे योग. वेदांताची व्याख्या. योग कर्मसु कौशलम म्हणतात. परत ती योग कर्मसु कौशलम कशात आहे व्याख्या ती? गीतेमध्ये. गीतामध्ये. बरोबर. भगवद्गीतेत 50वा श्लोक. नाही, अजून काही व्याख्या दिलेल्या आहेत. व्याख्या अजून काही सांगितलंय? समत्वम योग उच्यते. बरोबर, उच्चते. आणखीन काय? अजून एक व्याख्या आहे. बाकीच्या विषयांचा अभ्यास पण बरोबर होणार. तुम्ही जेवढं बोलाल ना, इथे आपण म्हणजे आपण आता या वयामध्ये आपण शिकतो की स्टुडंट सारखं गुपचूप बसण्याची गरज नाहीये. तुम्ही जेवढं बोलाल तेवढं तुमचा अभ्यास होत जाणार आहे आणि चुकलं तर करेक्शन होत जाईल. बरोबर. अजून काय व्याख्या आहे भगवद्गीतेत? योगो भवति दुःख आहे का? अशा अनेक. हा, तर आपण योग म्हणजे काय तर जोडणं. थोडक्यामध्ये आपण धातू युजती म्हटलं तर एकत्र करणं असं आहे. तर आता आपण योग म्हणजे काय थोडक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय काय म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपण बघणार आहोत. कारण योग आणि खेळाचा संबंध जर जोडायचा आहे तर योगाबद्दल अति माहिती आपल्याला देण्याची आवश्यकता नाहीये. जे ठराविक डॉट पॉइंट आहेत ना तेच आपल्याला तिथे सांगायचे. खेळाबद्दल जे ठराविक पॉइंट आहेत ते आपल्याला सांगायचे. आणि नंतर आपण योगोपचार जसे बघितले की एखाद्या रोगावरती आपण उपचार देताना कशी आपण योगातल्या काही गोष्टींची एकात्म चिकित्सा केली. आसनांचा काय फायदा होतो, नंतर सूक्ष्म व्यायामांचा काय फायदा होतो, किंवा शवासन योग निद्रेचा फायदा काय होतो, तसं आपण खेळामध्ये योग अप्लाय करू शकतो का? बरोबर. म्हणजे ह्या गोष्टींचा संबंध आपण लावू शकतो का? बरं, मग संबंध लावल्यानंतर तोच खेळ आधी खेळाडू खेळत असताना आणि नंतर त्यांच्यामध्ये काय परिणाम घडून येतो, तर त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलवरती काही परिणाम घडून येतो का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता ह्या विषयामध्ये शिकणार आहोत. योग म्हणजे काय तर जीवनातील दुःख आणि दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी भारतीय तत्वज्ञानात सुचवलेला एक अंतिम उपाय आहे की तुम्हाला दुःख, त्रिविध तापांपासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला योगाचा अवलंब तुम्हाला करायला पाहिजे. आता हे थोडक्यात थोडं आपण काय म्हणूया लेमॅनच्या भाषेमध्ये, नॉर्मल भाषेमध्ये आपण ह्या गोष्टी सांगू शकतो. दुःख आणि त्रास. आता हे कसे असतात दुःख आणि त्रास? तर शारीरिक पण असतात आणि मानसिक, असे दोन्ही प्रकारचे असतात. म्हणजे हे दुःख आपण जे बघितले तर कोणत्याही दुःखापासून मुक्ती तर आपण शारीरिक आणि मानसिक दोन्ही. आता पातंजल योग सूत्र हा जो ग्रंथ आहे तर हे योग तत्वज्ञान सांगणारा एक मुख्य ग्रंथ म्हणजे योग दर्शनाचा मुख्य ग्रंथ मानला जातो. तर आपण त्याच्यामध्ये हठयोग आणि राजयोग आपण या गोष्टी योग म्हटल्यावरती आपण शिकतो. बरोबर. तर हठयोग हा शारीरिक पातळीवरती आहे. बरोबर. आणि राजयोग हा मानसिक पातळीवरती तुम्हाला
शिकवण देत असतो. आणि आता जर शारीरिक आणि मानसिक आपण जर म्हटलं म्हणजे याच्यामध्ये सुद्धा शारीरिक पातळीवरती आहेच, पण अंतिम उद्दिष्ट आपण ज्याला म्हणतो तर त्या दृष्टीने राजयोग हा मानसिक पातळीवरचा आहे. हठयोगाला राजयोगाची पायरी असं म्हटलेलं आहे. या बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा तुम्ही ऐकणार आहात. आणि आता हे दोन्ही जे योग आहेत तर हे दोन्ही योग कसे आहेत तर परस्पर पूरक आहेत, ते परस्पर विरोधी नाहीयेत. बरोबर. योग म्हणजे काय? योग पातंजल योग सूत्रामध्ये पहिला श्लोक काय आहे बरं सांगा बरं. पहिलं सूत्र काय आहे सांगा बरं. श्लोक नाही, सूत्र काय आहे सांगा बरं. अथ योगानुशासनम. बरोबर आहे. ते म्हणजे काय आहे? ती एक शिस्त आहे. म्हणजे थोडक्यात म्हणूया योग ही एक आध्यात्मिक शिस्त आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण म्हटलं तर क्लासला वेळेवर येणं किंवा कुठेही वेळेवर जाणं किंवा या सगळ्या यमनियमांमधल्या गोष्टी ती शिस्त स्वतःमध्ये आणायची आहे. तर ती आध्यात्मिक शिस्त आहे असं आपण म्हणू शकतो. व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंवर आधारित एक समग्र शिस्त म्हणजे सगळ्या तऱ्हेने आपण विचार. काय ऐकू नाही येते? कोण बोललं का? माईक चालू झाला होता त्यांचा. आपल्या व्यक्तिमत्वाचे सर्व पैलूंवर आधारित एक समग्र शिस्त म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या जर गोष्टी इथे तुमच्या करेक्ट होत असतील बरोबर तर म्हणून त्याला समग्र म्हटलं की सगळ्या पातळींवरती एक प्रकारची शिस्त तुम्हाला तिथे योगामुळे तुम्ही लावून घेऊ शकता. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला फायदे कुठले होऊ शकतात तर तुम्हाला सामाजिक, वैयक्तिक, शारीरिक, हे पुन्हा आलं मानसिक, नंतर बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा आपल्या व्यक्तिमत्वाचे जे सर्व वेगवेगळे पैलू आहेत तर ह्या सगळ्या पैलूंवरती योगामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा परिणाम झालेले तुम्हाला दिसून येतात. आता योग त्याचं आपण बघितलं युज समाध म्हणजे ही एक त्याचे एक मिनिट योग म्हणजे युज समाधव किंवा आपण बघितलं युज युज्यती म्हणजे समाधव म्हणजे काय की समाधीसाठी ते त्याचं रूप आहे संस्कृत मधलं. योग म्हणजे काय तर एकाग्रता किंवा समाधी. योग म्हणजे काय एकीकरण करणं किंवा जोडणं. आता योगाचे ध्येय काय आहे तर स्वतः अनुभूती घेणं किंवा आपण म्हणतो ना योग चित्त वृत्ती निरोध ही योगाची व्याख्या आहे. आणि त्याच्याने काय साधलं जातं की तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम. पुरुष आहे तो स्वतःच्या स्वरूपामध्ये त्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख होते किंवा त्या स्वरूपामध्ये तो जातो. बरोबर. म्हणजे आपण साध्या भाषेत म्हटलं की तुम्हाला आत्मसाक्षार घडून येतो आणि हे कधी घडतं तर अंतिम समाधी असते त्या अवस्थेमध्ये तुम्हाला घडून येतं. तर थोडक्यामध्ये काय आता योग आणि खेळ याच्याबद्दल विचारल्यावर योगाची थोडक्यात तुम्हाला माहिती एक 4-5 वाक्यांमध्ये तुम्हाला माहिती तुम्हाला देता आली पाहिजे. योगाबद्दल खूप माहिती असते आपल्याला पण जर खेळाशी संबंध जोडायचा तर ठराविक त्याच्यातले काही पॉइंट्स काढून तुम्हाला लिहायचे आहेत. आता खेळ काय आहे सांगा बरं. खेळ काय आहे सांगाल का? आपण लहानपणापासून खेळ खेळतो तर खेळाबद्दल खेळ म्हणजे काय कोण सांगू शकेल का? शारीरिक व्यायाम प्रकार. शारीरिक व्यायाम प्रकार. मग व्यायाम प्रकार म्हटल्यावरती कसरत झाली. शरीरासोबत मनालाही सुखद करणारी गोष्ट म्हणजे खेळ. शरीराबरोबर मनालाही सुखद करणारी गोष्ट. बरोबर. अजून काय सांगता येईल का खेळतो? समूहामध्ये लहान मुलं खेळायला का जातात? लहान मुलं खेळायला का जातात? व्हॉइस खूप डिस्टर्ब होतं ना. हो का? मनोरंजक प्रकार म्हणता येईल खेळ म्हणजे. सगळ्यांना माझा व्हॉइस डिस्टर्ब होतोय का? हो मॅडम मधून मधून थोडं वाटतोय तसं डिस्टर्ब झालं. कारण आज दिवसभर आमच्या इथे थोडस प्रॉब्लेम आहे. ठीक आहे नाही समजलं तर मी पुन्हा सांगेल पण आता काही पर्याय नाहीये त्या गोष्टीला. ठीक आहे. आता आपण खेळ म्हणजे काय त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या देशांमध्ये काय केलेल्या आहेत किंवा का खेळला जातो ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहोत. आता खेळ काय आहे त्याच्याबद्दल इंग्रजी व्याख्या काय आहे की एनिथिंग ह्युमन्स फाइंड
अम्युझिंग ऑर एंटरटेनिंग म्हणजे काय, मानवांना मनोरंजक वाटणारी गोष्ट, म्हणजे मनाला आनंद देणाऱ्या गोष्ट आहे ती, बरोबर. असं इंग्रजी व्याख्या त्यांनी केलेली आहे. आता फ्रेंच मध्ये काय त्यांनी व्याख्या केलेली आहे, तर डिस्पोर्ट, आता याचा उच्चार जर वेगळा करत असेल तर माहित नाही, पण डेस्पोर्ट स्पेलिंग आहे. आणि याचा अर्थ काय आहे, तर लीजर, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला फुरसतीत असता, आरामात असतात, तर त्यावेळेला म्हणजे ज्या काही गोष्टी करताना, तर त्यांना त्यांनी स्पोर्ट असं म्हटलेलं आहे. आणि हा जो खेळासाठी हा जो फ्रेंच शब्द आहे, तर तो कसा आलेला आहे, तयार झालेला आहे, तर बोर्ड. बोर्ड हा शब्द पर्शियन शब्दावरती अवलंबून आहे. आता बोर्ड याचा अर्थ काय, की विजय किंवा विन और विनिंग असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे प्रत्येक देशामध्ये त्याचे शब्द उच्चारलेले वेगळे असतील, पण अर्थ तुम्ही बघाल तर अर्थ त्याचा एकच आहे. चीनी शब्द काय आहे, तर टीयू. टीयू म्हणजे शारीरिक प्रशिक्षण, फिजिकल ट्रेनिंग. ग्रीक शब्द काय आहे, तर ऍथलेटिझम, ऍथलेटिमॉस. ऍथलेटिझम झालं, ऍथलेटिमॉस असं आहे. इंग्रजी शब्द ऍथलीट आणि ऍथलेटिझम याच्याप्रमाणेच हा शब्द ग्रीक शब्द आहे, ऍथलेटिमॉस. इतर अर्थांमध्ये त्याचे शब्द म्हणजे इतर ठिकाणी जे काही खेळाचे अर्थ सांगितलेले जातात, त्याच्यामध्ये जुगार किंवा शिकार खेळणं, म्हणजे पूर्वीच्या काळी वनामध्ये जाऊन शिकार करायचा, तो पण एक खेळच होता, बरोबर. आता याच्यात त्यांनी डायव्हर्शन हा शब्द म्हटलेला आहे. तर डायव्हर्जनचा मराठीमध्ये अर्थ वळवणं होतं, पण त्याला योग्य पर्याय मला तो योग्य वाटत नाही. वेगळा जर कोणाला कळला तर मला सांगा. तर एखादी गोष्ट तुम्हाला मन रमवण्यासाठी किंवा तुमच्या मनाला वेगळं वळण घ्यायचं असेल, तुम्हाला मनोरंजन, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही थोडे त्रासलेले आहात किंवा तर त्याच्यातून तुमच्या मनाला वेगळीकडे वळवायचं असेल, तर ज्या गोष्टी केल्या जातात तर त्याला खेळ असं म्हटलेलं आहे. किंवा ज्यांना व्यायामाची आवश्यकता, मगाशी कोणी तरी सांगितलं की व्यायाम, की व्यायामाची सुद्धा आवश्यकता असेल तर वेगवेगळे खेळ खेळले जातात. तर अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख खेळ या संकल्पनेमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला केलेला आढळतो. रॉगेट यांनी खेळाची व्याख्या काय केलेली आहे, तर अन ऍक्टिव्हिटी एंगेज्ड इन फॉर रिलॅक्सेशन अँड अम्युजमेंट, म्हणजे विश्रांती आणि करमणुकीसाठी केलेली क्रिया. म्हणजे थोडक्यात विचार केला तर ही व्याख्या तुम्हाला आपल्याला बरोबर वाटते, की तुम्हाला आहे त्या कामापासून थोडीशी विश्रांती, चेंज पाहिजे असेल, विश्रांती पाहिजे असेल तर, आणि करमणुकीसाठी तुम्ही जी कोणती क्रिया करता तर त्याला त्यांनी खेळ असं म्हटलेलं आहे. आता हे जो चेंज आहे तर त्याला कदाचित डायव्हर्शन शब्द असेल, माहित नाही, आणि रिक्रिएशन किंवा मनोरंजन म्हणजे हे त्याचे समानार्थी शब्द सांगितलेले आहेत. विश्रांती किंवा करमणुकीसाठी केलेली क्रिया याला त्यांनी खेळ म्हटलंय, आणि त्यालाच हे डायव्हर्जन किंवा रिक्रिएशन हे दोन समानार्थी शब्द त्यांनी सांगितलेले आहेत. आता ह्या आपण वेगवेगळ्या देशांमध्ये केलेल्या व्याख्या आपण बघितल्या, पण जी आपली खेळाची जी सर्वात मोठी स्पोर्ट फेडरेशन आहे किंवा जी संघटना आहे, स्पोर्ट अकॉर्ड, त्यांनी व्याख्या कुठली केलेली आहे, तर आंतरराष्ट्रीय खेळाचे वास्तविक प्रतिनिधी असं म्हणतात की खेळामध्ये तुम्हाला खालील निकष असायला पाहिजे. म्हणजे एक खेळ म्हटला तर त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे असं त्या संघटनेने ठरवलेलं आहे. कारण प्रत्येक खेळ आता हल्ली वेगवेगळ्या देशांमध्ये खेळले जातात, तर त्या खेळाचे रूल्स अँड रेग्युलेशन किंवा एक पद्धती त्यांनी बनवलेली आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की हॅव अन एलिमेंट ऑफ कॉम्पिटिशन. तो एक स्पर्धेचा जो कुठला खेळ आहे त्याच्या स्पर्धा असली पाहिजे, तो एक स्पर्धेचा घटक असला पाहिजे, बरोबर. दुसरं आणखीन काय म्हटलेलं आहे की कोणत्याही सजीव प्राण्याला कोणत्याही प्रकारे हानी पोचवू नका. बी इन नो वे हार्मफुल टू एनी लिव्हिंग क्रिएचर. कारण बरेच आपण जर पूर्वी बघितलं तर बैलांच्या झुंडी म्हणा किंवा कोंबड्यांच्या किंवा बरेच अश्वरोहण म्हणजे घोड्यांवरती रोहण केलं जायचं, किंवा दुसऱ्या देशांमध्ये एखाद्या वळूला भाले मारून त्याला जखमी करतात, किंवा कितीतरी असे खेळाचे प्रकार आहेत की त्याच्यामध्ये
प्राण्यांचा अंतर्भाव आहे, पण आपल्याकडे सुद्धा काय म्हणजे बैलांच्या रेसी म्हणजे बैलगाड्यांच्या रेस असायच्या किंवा काय, तर ते करताना त्या प्राण्याला हानी होऊ शकते. तर त्यांनी काय सांगितलं, की कोणत्याही सजीव प्राण्याला त्याच्यामध्ये हानी होता कामा नये. खेळामध्ये विशेषतः कोणत्याही नशीब या घटकावर अवलंबून राहू नका. आता आपण खेळ जर म्हटला तर आपण त्या स्पर्धेच्या भावनेतून खेळतो. कुठलाही खेळ आहे तो स्पर्धेच्या भावनेतून खेळतो आणि त्यावेळेला आपल्याला काय वाटतं, की आपण जिंकलंच पाहिजे. बरोबर? मग जिंकायचंय तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. म्हणजे एक एक वर्षामध्ये एकदा जर एखादं स्पर्धा असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला वर्षभर काय लहानपणापासून तुम्हाला त्या खेळासाठी शारीरिक मेहनत करायला लागते. तुमची मानसिक तुमची तयारी करायला लागते. पण अशा वेळेला तुम्ही नशीब चला मिळालं तर मिळालं असं तुम्ही अवलंबून राहू शकता का? नाही राहू शकत. म्हणजे तुम्ही जरी एकटे खेळ खेळत असाल म्हणजे वैयक्तिक खेळ असेल तरी सुद्धा नाही आणि सांघिक असेल तर अजिबात नाही. कारण का तेव्हाही नाही, की कारण आपलं एकट्याचं चुकणं हे पूर्ण संघाला होऊ शकतं. मग अशा वेळेला आपण नशिबावर अवलंबून नाही राहू शकत, की आपल्याला हा गोल झाला तर झाला ठीक आहे. मिळाला आपण जिंकलो तर जिंकलो, नाही जिंकलो तर ठीक आहे. असं नाही होत. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्याही खेळामध्ये तुम्हाला प्रयत्न करायला लागतात. एखाद्या वेळेला शेवटच्या क्षणाला लास्ट बॉलवर सिक्सर मारली जाते, हॉकीमध्ये लास्ट बॉलला गोल केला जातो. मग हे तुम्ही नशिबावर अवलंबून नाही राहू शकत. बरोबर? तुम्हाला त्याच्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात. नॉट रिलाय ऑन एनी लक एलिमेंट स्पेसिफिकली डिझाइन्ड इनटू द स्पोर्ट. अजून त्यांनी काय एक सांगितलेलं आहे, की एकाच दाराने पुरवलेल्या उपकरणांवर अवलंबून राहू नका. म्हणजे तुम्ही जर एखादा खेळ खेळत असाल आणि त्या खेळासाठी तुम्हाला वेगवेगळे इक्विपमेंट लागतात. बरोबर? म्हणजे आता क्रिकेट खेळत असाल तर तुम्हाला बॅट लागते, ग्लोव्हज लागतात, बॉल लागतो, तुम्हाला पॅड्स लागतात किंवा इतर काही गोष्टी इतरही खेळांसाठी हॉकीमध्ये हॉकी बॅट असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या काही लागत असतील, तर एकाच पुरवठादाराने जे दिलं असेल त्याच्यावर अवलंबून राहू नका. वेगवेगळ्या पुरवठादार असतील, ते इक्विपमेंट सेल करणारे लोक असतील, त्यांच्याकडून तुम्ही घ्या, की त्याची तुम्हाला सवय होते. बरोबर? आणि मग तुम्हाला त्याची सवय झाल्यावर तुम्ही कुठेही खेळायला गेलात, तरी सुद्धा तुम्हाला त्याचा आपल्याकडे क्रिकेटमध्ये सुद्धा बघा वेगवेगळ्या रंगाचे बॉल असतात आणि त्याची सवय तो बॉल बदलला की खेळाडूच्या बॉलिंगमध्ये फरक येतो आणि म्हणून मग ते वेगवेगळ्या बॉलची आता सवय आता म्हणजे कसं आहे, की अवेलेबल आहे सगळ्यांना, पटकन मिळू शकतं. पण पूर्वीच्या काळी तसे बॉल मिळणंही कठीण असायचं. त्या देशात गेल्यावरच त्या रंगाचे बॉल वगैरे मिळायचे. तर हे वेगवेगळे इक्विपमेंट सुद्धा आपण म्हणजे नुसते बॉलच असं नाही, वेगवेगळे इक्विपमेंट वेगवेगळ्या पुरवठाद्वाराकडून तुम्ही घ्यायला पाहिजे. नॉट रिलाय ऑन इक्विपमेंट प्रोव्हाइडेड बाय अ सिंगल सप्लायर. कारण त्याच्यामध्ये जर त्याच्यापेक्षा उच्च प्रतीचे तुम्हाला दुसऱ्यांकडून मिळू शकतात किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यातून समजता येऊ शकतात. आता त्यांनी ह्या संघटनेने अजून कोणाला क्रीडा म्हणजे खेळ याच्यात ओळखलं जातं, तर त्यांनी म्हटलेलं की प्रामुख्याने शारीरिक स्तरावरती त्यांनी जे काही स्पोर्ट्स किंवा क्रीडा प्रकार सांगितलेले ते म्हणजे रग्बी किंवा ऍथलेटिक्स हे प्रकार आहेत किंवा मानसिक स्तरावरती जे काही क्रीडा प्रकार सांगितलेले आहेत, तर ते बुद्धिबळ, गोल्फ हे सगळे त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला लागतो. तर म्हणजे बाकीच्या याच्यातही विचार करायला लागतो, पण हे प्युअरली तुम्ही म्हणजे बुद्धिबळ बैठं आहे आणि गोल्फ तुम्हाला ग्रास ग्राउंड वरती खेळायला लागतं, पण त्याच्यासाठी खूप तुम्हाला मनाची तयारी करायला लागते. आणि म्हणजे ज्याच्यामध्ये यंत्र असतं, तर ते यंत्र असणारे म्हणजे फॉर्म्युला 1 बाईक रेस असतात किंवा पॉवर बोटिंग असतात किंवा ह्या सगळ्या सायकलिंगच्या रेस असतात, तर त्या सगळ्या याच्यावरती येतात, या गटामध्ये येतात. नंतर प्राथमिकता समन्वय म्हणजे एक समन्वय साधला जातो असे बिलियर्ड्स किंवा स्नूकर हे क्रीडा प्रकार येतात. याचं इंग्लिश वर्ड मी तुम्हाला नंतर सांगते. त्याचं ट्रान्सलेशन प्राथमिकता आलं होतं. आणि ज्याच्यामध्ये प्राणी अंतर्भूत असतात कुठल्या क्रीडा प्रकारात, तर अश्वस्वार म्हणजे हॉर्स रायडिंग किंवा इतर जे काही प्राणी असलेले खेळ असतात, तर असे त्यांनी 5 प्रकार सांगितलेले आहेत. आता अनेक स्पर्धात्मक
परंतु गैर शारीरिक क्रियाकलाप मनाचा खेळ म्हणजे माइंड स्पोर्ट ज्याला म्हणता येतील, तर त्याच्यामध्ये ते माइंड स्पोर्ट म्हणून ते त्याच्यामध्ये ओळखले जातात. तर त्याच्यामध्ये आयओसी संघटना आहे, त्यांनी बुद्धिबळ आणि ब्रिज पत्त्यांचा खेळ आहे. तर याच्यामध्ये त्यांनी बोनाफाईड गेम म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे. हे काही जे काही खेळाचे वेगवेगळे आपण जे प्रकार बघितले, तर ते प्रकार म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की शारीरिक कुठले, मानसिक कुठले, किंवा ज्याच्यामध्ये मोटार कुठली आहे, किंवा हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं तरी चालणार आहे. नंतर ज्याच्यामध्ये समन्वय कोऑर्डिनेशन असतं, तर बिलियर्ड किंवा स्नूकर, किंवा ज्याच्यामध्ये प्राणी अंतर्भूत असतात असे. आणि जे बैठे आहेत किंवा बुद्धिबळ आणि ब्रिज, त्यांना सुद्धा त्यांनी गेम म्हणून मान्यता दिलेली आहे. आता खेळामध्ये काय काय अंतर्भूत असतं तर ते आपण बघणार आहोत. आता खेळामध्ये सामान्यतः नियम आणि नियमांच्या संचाद्वारे, आता काही शब्द आहेत ना इंग्लिश मध्ये आपल्याला थोडेसे ऐकलेले असतात, त्यामुळे ते पण मी इथे लिहिलेले आहे की सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये नियम असतात तर ते नियंत्रित केले जातात. आणि जे निष्पक्ष स्पर्धा सुनिश्चित करण्यासाठी आणि विजेत्याचा सातत्यपूर्ण निर्णय घेण्यासाठी अनुमती देतात. पुन्हा एकदा वाचते. खेळ सामान्यतः नियम आणि नियमांच्या संचाद्वारे, म्हणजे खेळामध्ये काय असतं तर रूल्स आणि रेग्युलेशननी ते खेळ आहेत ते नियंत्रित केले जातात. आणि अजून काय असतं तर निष्पक्ष स्पर्धा, म्हणजे जी स्पर्धा आहे तर ते एकाच पक्षाला तुम्ही तुमचं झुकतं माप द्यायचंय का तर नाही. तुमची स्पर्धा आहे ही निष्पक्ष असली पाहिजे, म्हणजे रूल्स आणि रेग्युलेशन असले पाहिजे, निष्पक्ष स्पर्धा असली पाहिजे, आणि विजेत्याचा सातत्यपूर्ण निर्णय घेण्यास, म्हणजे कन्सिस्टंट ऍडज्युडिकेशन ऑफ द विनर, म्हणजे विजेत्याचा म्हणजे जो सतत विजेता आहे तर त्याचा निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे, अशी त्याची अनुमती हे खेळामध्ये दिली जाते. आता विजय किंवा गोल्स आपण ज्याला म्हणतो, एखाद्या खेळामध्ये आपण गोल झाला असं म्हणतो किंवा विजय मिळाला असतो असं ज्या वेळेला म्हणतो, तर हे जे विजय आहेत ते वस्तुनिष्ठ मापनाद्वारे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मेजरमेंट किंवा तांत्रिक कार्यप्रदर्शन म्हणजे टेक्निकल परफॉर्मन्स किंवा आर्टिस्टिक इम्प्रेशन यांच्यासारख्या व्यक्तिनिष्ठ मापनाद्वारे निर्धारित केले जाऊ शकते. म्हणजे एखादा गोल ज्या वेळेला होतो तर तो गोल आहे तर त्याच्या मागे कोणता विचार केला जातो, एखादा गोल केला जातो खेळामध्ये तर त्यावेळेला त्याच्या मागे कोणता विचार केला जातो तर एक टेक्निकल बाजू असते कुठल्याही गेमची. म्हणजे कशा पद्धतीने हॉकीमध्ये आहे तर तो पेनल्टी कॉर्नर मिळतो त्याला, मग त्याच्यासाठी पेनल्टी कॉर्नर मिळण्यासाठी आधी काय त्यांच्या अटी आहेत त्या त्याच्यामध्ये बरोबर आले आहेत का, तर त्यांना पेनल्टी कॉर्नर द्यायचा का, किंवा हे जे टेक्निक आहे तर ह्या काही गोष्टी असतात. किंवा क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बॉल LBW असेल तर त्यांचे जे काही निकष आहेत तर ते निकष त्याच्यामध्ये पाळले गेले आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जातो. किंवा कधी कधी किंवा कुठलाही गेम खेळताना तो किती, एखादा जिम्नॅस्टिक असेल तर जिम्नॅस्टिक मध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या शरीराची हालचाल होते किंवा ती कशी सुंदर दिसते किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मापन केले जातात. तर त्याचे निकष आहेत, तर हे निकष या पद्धतींद्वारे त्याच्यामध्ये लावले जातात. आता खेळाचे प्रकार कोणते कोणते आहेत. आता आपण नॉर्मल जे खेळ खेळतो तर तुम्ही त्याच्यामध्ये एक वैयक्तिक खेळ म्हणजे एकच माणूस खेळतोय, म्हणजे या बाजूला एक प्रतिस्पर्धी आहे आणि त्या बाजूला एक प्रतिस्पर्धी आहे. किंवा आपण ज्या वेळेला तिरंदाजी करतो, तिरंदाजीला पण एकच प्रतिस्पर्धी असतो, त्याचा वैयक्तिक तो खेळ असतो, बरोबर. तर असे जे खेळ आहेत त्याला वैयक्तिक खेळ म्हटलं जातं. आणि काही सांघिक खेळ असतात. रूल्स आणि रेग्युलेशन वरून तो खेळ खेळण्यासाठी कोणते साधन वापरतो त्याच्यावरूनही खेळाचे प्रकार पडतात. म्हणजे आता आपण एक बघितलं की वरती आपण वेगवेगळे प्रकार संघटनेने कुठले सांगितलेले आहेत आपण ते बघितले. नंतर अजून कुठले प्रकार आपण बघितले की एक माणूस खेळतोय का संघ मिळून तुम्ही खेळतात ते बघितलंय, बरोबर. म्हणजे वैयक्तिक आणि सांघिक
हे झालं. आणि अजून आणखीन खेळांचे प्रकार कशा पद्धतीने पडतात, तर तुम्ही खेळ खेळण्यासाठी कोणतं साधन वापरता, बरोबर? खेळ खेळण्यासाठी तुम्ही कोणतं साधन वापरता त्याच्यावरून सुद्धा खेळाचे प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे आता आपण जर म्हटलं की फक्त बॉल असलेले खेळ, सांगा बरं, फक्त बॉल असलेले खेळ कोणते आहेत? फक्त बॉल ज्याच्यामध्ये आहे असे कोणते खेळ आहेत? क्रिकेट आहे, बॅडमिंटन आहे, व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल आहे, ओके. हॉकी आहे, आणि बॅट आणि बॉल असलेले खेळ? बेसबॉल आहे. बेसबॉल आहे. आणि आपण क्रिकेटमध्ये पण बॅट असते ना, येस आहे. बरोबर? त्याच्यानंतर बॉल मध्ये नुसता बॉल आहे तर व्हॉलीबॉल मध्ये पण असतं की नाही? हो हो. बास्केटबॉल मध्ये नुसता बॉल असतो, म्हणजे नुसता बॉल असलेले खेळ आपण त्या गटामध्ये मोडू शकतो, बरोबर? आणि बॅटबॉल मध्ये, हा, हॉकी मध्ये म्हणजे आपण बॅट म्हणूया, हॉकीची बॅट पण असते आणि बॉल असते. बेसबॉल मध्ये बॅट असते, बॉल असतं. क्रिकेटमध्ये बॅट असते, बॉल असतं. आणि नुसते बॉल असलेले खेळ म्हणजे आपण म्हणू शकतो की व्हॉलीबॉल आहे, बास्केटबॉल आहे, की ज्याच्यामध्ये फक्त बॉल असतात, बरोबर? नंतर एखादं कॉम्बॅट ज्याला म्हटलं जातं, म्हणजे युद्ध खेळलं जातं, किंवा ज्याच्यामध्ये ताकद दाखवली जाते, म्हणजे युद्ध करताना ताकद दाखवली जाते, असे खेळ कुस्ती कोणते? आहे. हा, कुस्ती आहे. अजून? नंतर ताकद दाखवली जाते. कराटे. हा, ते शारीरिक आणि तलवारीनी ते त्याचं नाव मी विसरले त्या खेळाचं नाव. दांडपट्टा आणि हे तलवारीचे हा, शिवकालीन खेळ. हा, तर ते सगळे जे खेळ आहेत की ज्याच्यामध्ये तुमची ताकद दाखवली जाते, म्हणजे थोडंसं युद्ध करण्यासारखंच त्याच्यामध्ये असतं, बरोबर? वेगवेगळे जिम्नॅस्टिकचे प्रकार आहेत, बरोबर? जिम्नॅस्टिक हा एक अजून एक वेगळा प्रकार येतो. त्याच्यानंतर ट्रॅक स्पोर्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रॅक असतो खेळासाठी, बरोबर? ते ट्रॅक स्पोर्ट कोणते सांगता येतील की ज्याच्यामध्ये आपण मैदानावरती पांढऱ्या लाईनी मारलेल्या असतात आणि त्याच्यामधून ते खेळ खेळले जातात. कुठले येतील त्याच्यामध्ये? खो खो. कबड्डी. नाही, मी ट्रॅक म्हटलंय. खो खोला आणि कबड्डीला ट्रॅक नसतो, रनिंग ट्रॅक. मॅरेथॉन वगैरे आहे. हा, मॅरेथॉन म्हणा, किंवा अजून काय येईल तुम्हाला? साधं रनिंग रेस म्हटलं तर सुद्धा त्याच्यामध्ये येतील. रिले रेस असतात, रिले रेस पण येतील, बरोबर? भालाफेक. हा, भालाफेक पण येईल, कारण ट्रॅक मध्ये तुम्ही, पण हे नॉर्मली ऍथलेटिक्सचे जे स्पोर्ट्स, भालाफेक पण ट्रॅक मध्ये येतो, बरोबर? आणि आता आईस स्पोर्ट्स असतात, म्हणजे बर्फावरती खेळले जातात, तो पण एक प्रकार असतो. स्केटिंग आहे. स्केटिंग आहे, बर्फाचं स्केटिंग वगैरे, किंवा माउंटन मध्ये जे लॉंग वेगवेगळे केले जातात स्केटिंग करून, ते वेगवेगळे स्पोर्ट्स असतात. नंतर वॉटर स्पोर्ट्स पाण्यामध्ये खेळले जातात, स्विमिंग केलं जातं. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे स्विमिंग, परत एक आर्टिस्टिक स्विमिंग मध्ये, स्विमिंग पूल मध्ये डान्स, पाण्याच्या अंडर वॉटर पाण्यामध्ये डान्स वगैरे, किंवा त्यांचे वेगवेगळे प्रकार केले जातात. म्हणजे त्यातही वेगवेगळे अजून प्रकार आहेत, बरोबर? आणि एन्ड्युरन्स ट्रॅक स्पोर्ट, म्हणजे हेच ट्रॅक स्पोर्ट मध्येच येतं ते, ऍथलेटिक्स किंवा या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. किंवा आपण बघितलं की ज्याच्यामध्ये मोटर यूज केली जाते, यंत्र यूज केलं जातं, मोटर बायकिंग, किंवा हे म्हणजे वर जे सांगितलेले ते इथे पण येऊ शकतात, की सायकल यूज केली जाते, मोटर यूज केली जाते, किंवा बोट यूज केली जाते, बरोबर? तर हे असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये असतात. आता आपण खेळ आणि योग असं बघितलेलं आहे. आता ह्याच्याबद्दल काही कोणाला विचारायचं आहे का? मॅडम, खेळ काय? जुने खेळ राहिले ना सगळे? मग टाका ना याच्यामध्ये, इन्क्लूड नावं सांगा पटापटा. आताच्या लोकांना माहिती आहेत की नाही मला माहित नाही. अगदी आपलं लंगडी, कबड्डी, खो खो, आटापाट्या म्हणा, किंवा काय गोट्या म्हणा, सगळे हे सगळे लगोऱ्या. मनोरंजनाचाच प्रकार आहे.
आणखीन काय? विटी आंधळी दांडू, क्वेश्चन विटी दांडू, लगोरे आहे, बरोबर. आंधळी कोशिंबीर आहे, परत वड पारंबे आहे. अगदी म्हणजे मला अगदी गावी गेल्यासारखं वाटलं तुम्ही नावं सांगतात आहे तर. हो, अगदी अंधार करून ठोकाठोकी पण आहे. हो. बॉलनी एकमेकांना मारणं, आपण लगोरी खेळतो तसं ते पण प्रकार वेगवेगळे आहेत. पण काही हे जे खेळ आहेत, हे फक्त आता हे जे आपण सगळे खेळ आहेत, हे वेगवेगळ्या देशांमध्ये हल्ली खेळले जातात आणि म्हणून त्याची नावं आपण इथे घेतलेली आहेत. आता आपल्याकडे जसे खेळ आहेत, तसे वेगवेगळ्या देशात अजूनही वेगवेगळे खेळ असतीलच. हो की नाही? आता कबड्डी म्हणा किंवा आपल्या देशातले खेळ आता वेगवेगळ्या देशांमध्ये खेळले जातात आहेत हळूहळू. तसे वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा अजूनही वेगवेगळे खेळाचे प्रकार असतील. पण आता आपण हे जे सगळे इन्क्लूड केले, हे आपण जे जगामध्ये सगळ्यांना माहित आहे ते आपण खेळ याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. बरोबर? आता खेळ म्हणजे काय आणि योग म्हणजे काय हे आपण आता बघितलं. म्हणजे पुढे जायला हरकत नाही ना? पुढे जायला हरकत नाही ना? माझा आवाज ऐकू येतोय का? पुढे जायला हरकत नाही ना असं हो हो, विचारते. येस. हा, एक मिनिट मी जर आता दुसरी स्लाइड काढते. एक मिनिट. तर थोडस स्टॉप केलं तर चालेल. मी जरा हे वेगळं नोट काढते. बोर होतंय का? नाही नाही. ओके. तर खेळामध्ये आपण आता पुढचा एक विषय बघणार आहोत की खेळामध्ये आपल्याला योगाचा वापर कसा करता येईल. आता हे ना तुम्हीच मला सांगायचंय की आपण खेळामध्ये योगाचा वापर कसा करू शकतो, सांगा बरं. खेळामध्ये योगाचा वापर कसा करू शकतो आपण? कारण हा समजून घेण्याचा विषय, हे नोट्स वगैरे हे सगळं बाजूला ठेवायचं. शेवटी आपण आपल्याला जे मॅडम, समजलंय तेच घेणार आहे. मॅडम, खेळापूर्वी जसं प्राथमिक आपण जे जॉईंट्स रिलॅक्सेशन साठी सूक्ष्म व्यायाम वगैरे किंवा सूर्यनमस्कार असं बरोबर. आपण सुरुवातीला आपण करू शकतो. आणि परत मेडिटेशन वगैरे ध्यान पण आपण जेवढं शक्य आहे तेवढं करून घेऊ शकतो. मग ध्यान केव्हा करायचं? ग्राउंडवर? आपण सुरुवातीला करू शकतो किंवा खेळ संपल्यावर पण जिथं सगळेजण एकत्र येऊ शकतील. जनरली जेव्हा शाळेमध्ये मुलं जास्त धिंगाणा करतात तर त्यांना ग्राउंडवर आणलं जातं, कारण त्यांची जी एनर्जी साठलेली असते ती कुठेतरी खर्ची लागली पाहिजे. त्यांना आधी दमवलं जातं आणि नंतर मग आपण ते शवासन आणि म्हणजे ध्यानात्मक आसन आणि शीतल आसन करण्यासाठी त्या पद्धतीत जावं लागतं. असं म्हणजे तुम्ही आता बोलतात रिलॅक्सेशन बद्दल, बरोबर? शवासन आणि तुम्ही रिलॅक्सेशन साठी त्याचा वापर करता. सूक्ष्म व्यायाम झाले, वॉर्मिंग अप झालं, सूक्ष्म व्यायाम आणि आपण Breathing. शवासन, ध्यान बोललो. ध्यान ब्रीदिंग. केव्हा करायचं? ध्यान एकतर अगदी सुरुवातीला आपण प्रार्थना करतो त्यावेळेस पण आपण घेऊ शकतो एकाग्र होण्यासाठी आणि मन शांत होण्यासाठी. आता मी खेळामध्ये ध्यान म्हटलेलं आहे. खेळ, आता समजा एखादा आपण कुठलाही क्रीडा प्रकार घ्या तुम्ही आणि समजा हॉकी घेतलंय किंवा क्रिकेट घेतलंय. आता क्रिकेट हल्ली चालू आहे IPL, त्यामुळे क्रिकेट समजा घेतलंय, तर तुम्ही ध्यान केव्हा घ्याल त्यांचं? दोन्ही वेळेस मेडिटेशन करणं गरजेचं आहे. खेळण्या अगोदर आणि खेळल्यानंतर. हरल्यानंतर सुद्धा आपण ते का हरलो याचं चिंतन करण्यासाठी पण ध्यान लागतं आणि जिंकण्यासाठी सुद्धा ध्यान लागतं.
मग खेळाच्या आधी त्यांना शांत बसवायचं आपण, मग फक्त खेळाच्या आधी आणि नंतर जिंकण्यासाठी ध्यान. म्हणजे जेव्हा स्पर्धा आहे त्या दिवशी खेळाच्या आधी आणि नंतर करायचं का आपण? नाही, मग वर्षभर काय करायचं? नाही मॅडम, आता त्यानंतर ध्यान ही निरंतर करण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं जेव्हा शक्य असेल तर ते आपण करू शकतो. म्हणजे बरं, आता आपण वेगवेगळे योगोपचारांमध्ये आपण बघितलं, आपले सूक्ष्म व्यायाम झाले, आपले ध्यान झालं, त्याच्यानंतर शवासन झालं. हा, अजून काय काय आहे आपण इथे अप्लाय करू शकतो? प्राणायाम मध्ये ब्रीदिंग करू शकतो ना अप्लाय. हा, आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे? ब्रीदिंग अप्लाय करू शकतो, काय होणार आहे त्याच्यामुळे? कारण असं म्हटलं जातं की शरीराच्या बळापेक्षा मनाची मानसिक बल हे जास्त आहे आणि मानसिक बलापेक्षा आत्मिक बल. तर इथं आपण मानसिक बलाला ब्रीदिंग मुळे त्याचा विकास घडवून आणू शकतो. बरं, मनाच्या स्तरावरती मनोनियंत्रणाचं काम केलं, आणखीन प्राणायामाने काय फायदा होऊ शकतो? स्पोर्ट्समन आता कुठल्याही ह्याच्यामध्ये ग्राउंड म्हणलं की पळणं आलं जास्त, म्हणजे तिथं तुम्हाला ऍक्टिव्ह राहायलाच पाहिजे. तर तिथं लंग्स कॅपॅसिटी पाहिजे तुमची, नाहीतर दम लागतं. म्हणून ब्रीदिंग म्हणजे याच्यामध्ये एक पॉइंट आहे की सगळे खेळ सगळेजण खेळू शकत नाहीत. आणि मग पण ध्यान म्हणजे जे योगामध्ये आहेत ते बरेचसे योगासनं किंवा बाकीचे जे आहेत त्याच्या ऐपतीप्रमाणे कुवतीप्रमाणे वेगवेगळे असण्याचे आपल्याला हे करावं लागेल, त्यावेळेस ते विचार करावा लागेल. बरोबर, प्राणायाम झालं. आता आसनाचं तुम्ही सांगता, आपण प्राणायामाच्या 2 स्तरावर बघितलं. मानसिक स्तरावर तुम्हाला मनोनियंत्रणासाठी होतं आणि तुमची लंग कपॅसिटी वाढते धावण्यासाठी किंवा कशासाठी, तुमच्या स्नायूंना किंवा सगळ्यांना जे रक्त पुरवठा लागतो तर तो सगळं ऑक्सिजननी त्याच्यात ते ऊर्जा खर्च करण्याचं काम, त्याच्यासाठी तुम्हाला ऑक्सिजन लागतं. त्याच्यानंतर आता तुम्ही योगासनांचं सांगितलं, तर योगासनांमुळे काय होऊ शकतं? तुम्ही काय सांगितलं की योगासनं त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे करून घ्यायची, पण त्याचा योगासनांचा फायदा खेळात कसा होणार ते कळलं की तुम्ही कुठल्याही जे खेळाडू आहेत तर त्याच्या कपॅसिटीनुसार योगासनं करून घेणार, मग त्याचा खेळाडूंना काय फायदा होणार? एक उदाहरण देऊन सांगू का? ना, आपण इथे चर्चाच करतो कारण त्याच्यानीच हा विषय समजून घ्यायचा आहे. सांगा. आता समजा आपण खो खो पहिल्यांदा जे एकत्र खेळ खेळणार आहेत त्याच्यामध्ये एक खेळ भावना तयार होती, प्रतिस्पर्धी भावनेची जी असते त्याचा एक डेव्हलपमेंट होते, त्यांची एकाग्रता सुद्धा वाढते आणि जे टीम मेंबरचं कोऑर्डिनेशन असतं त्याच्यामध्ये पण खूप फायदा होऊ शकतो याचा. लंग कॅपॅसिटी वाढते त्यांची खेळाडूंची याच्यामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी आणि शरीर स्वस्थ राहतं, त्यामुळं दिमाग पण तसं तेज त्यांचं राहू शकतं, असं आहे. बरोबर, अगदी बरोबर. संघटना भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते, त्यांची बौद्धिक, आपण मगाशी त्याचे कसे फायदे होतात खेळाचे बघितलं, बौद्धिक स्तरावरती खेळाचाही फायदा होतो आणि योगासनांचा पण तुम्हाला सगळ्याच लेवलवरती त्याचा फायदा घडवू शकतो. अगदी बरोबर. माधुरीताई, तुम्ही काहीतरी बोलत होता. हा, नाही, तुम्ही आसनांचा फायदा विचारत होता, खेळाडूंवरती काय होतो. बरोबर, मग सांगा ना. आसनांचा फायदा जर खेळाडूवरती बघायचं असेल तर आसन करणे म्हणजेच काय की त्या आसना तत्वद्वंद अधिघात हा जो नियम आहे पतंजलीचा, की तुमच्या कॅपॅसिटीला जेव्हा पहिली गोष्ट ताई एक करेक्शन करते, तो नियम नाहीये. आसनांचा परिणाम तुमच्यावरती काय होतो, आसनांचा परिणाम आहे. त्यांची निर्णय क्षमता वाढते मॅडम. एक मिनिट, त्यांचं पूर्ण होऊ द्या आता. बोला. त्यांचं मग त्या सूत्रानुसार की आसनांचा परिणाम खेळाडूवरती तोच होतो की तो मधला जो द्वंद्व आहे तो कमी होईल आणि ते आसनामुळे त्यांना पुढे जाण्याची कॅपॅसिटी जरूर मिळेल. द्वंद्व म्हणजे काय आता तुम्ही सांगाल, इथे कसलं द्वंद्व असतं खेळाडूंना?
कसलं द्वंद्व? इथे तुम्ही द्वंद्व कमी होईल असं म्हणला तर द्वंद्व इथे काय सांगा तुम्ही? खेळाडूंना कोणत्या प्रकारचं द्वंद्व असतं? डिसिजन काही घेण्याचं. काही खेळाडूंच्या मध्ये की आपल्याला हे जमणार नाही, मला एवढं धावणं होणार नाही, एवढं पळणं होईल का, जेव्हा माझे पाय किंवा थकतील किंवा दुखतील, ही जेव्हा भावना आहे ती द्वंद्व आहे, हीच भावना काढायची आहे. तर आसनं द्यायलाच पाहिजे, त्यामुळे त्यांची मजबूती वाढणार, लंग्स कॅपॅसिटी वाढणार, ब्लड सर्क्युलेशन वाढेल, पायाची धावण्याची कॅपॅसिटी वाढेल. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही जर उत्तर लिहिताना ततो द्वंद्वा नभिघातः पतंजल योग सूत्र क्रमांक असं सगळं व्यवस्थित लिहिलं आणि खेळाडूंना असं 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 फायदा होतो लिहिलं की तुम्हाला त्याचे मार्क मिळाले. म्हणजे त्या पॉइंट पुरते अगदी पूर्ण मार्क मिळाले. बाकीच्यांनाही लक्षात येत आहे? म्हणजे आपण जे इतर ग्रंथांमध्ये शिकतो योगाच्या ते आपण इथे कसं अप्लाय करणार आहोत? लक्षात येते तुमच्या? किंवा भगवद्गीतेमध्ये काही सूत्र आहेत ते इथे कसे अप्लाय करणार आहोत ते आपण बघणार आहोत. किंवा आपण जे काही अष्टांग योगामध्ये अगदी यम नियम पासून आता यमनियम, तुम्ही यमनियमांबद्दल काय सांगाल बरं? खेळामध्ये काय अप्लाय करणार तुम्ही? कसं अप्लाय करणार? यमनियम कसं अप्लाय करणार? यम यम म्हणजे काय सांगा? सत्य, अहिंसा, नाही, सत्य. मला यम म्हणजे काय ते सांगा. यम कशाला म्हणायचं? सामाजिक नियमांना यम म्हणायचं. बरोबर. मग आता यम म्हणजे सामाजिक नियम. आता खेळाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? बंद करेल. खेळाच्या संदर्भात खेळाडू म्हणल्यानंतर तो एक सामाजिक घटकामध्येच मोडणार, सगळेजण मिळून खेळणार आहेत, त्याच्यामध्ये बरोबर. कोणतीही जात पात काहीच राहणार नाहीये, सगळे खेळाडू एकत्र खेळणार. बरोबर, अगदी बरोबर. म्हणून जात-पात इथं नियम वापरलाच गेला पाहिजे. नियम जे सांगितले ते इथे लागू पडणार आहेत. बरोबर. सगळे जात-पात नाही किंवा गरीब श्रीमंत भेद नाही किंवा एखाद्या खेळाचे जे नियम आहेत तर ते सगळ्यांसाठी सारखेच इथे लागू होणार आहेत. बरोबर. मग आता नियमाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नियम म्हणजे काय? नियम हे स्वतःसाठी वापरले गेले पाहिजेत. बरोबर. जसं शुद्ध शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान. प्रत्येक गोष्ट तिथे लागू पडते असं नाही, पण तुम्ही नियम असं जर म्हटला तर ते तुम्ही इथे म्हणजे काय वैयक्तिक साधना तुम्ही करायची आहे इथे. बरोबर. खेळाच्या संदर्भामध्ये तुम्ही जर शुचिता म्हणा स्वतःच्या बाबतीमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी एक एक गोष्ट आपण यमातली नियमातली घ्यायची आणि आपण विचार करायचा की ह्या खेळामध्ये कसा लागू पडेल. लक्षात येते का? उत्तर कसं बनवायचं किंवा विचार कसा करायचा तो? तुम्हाला सगळे कोशांमध्ये तुम्ही अष्टांग योग सगळंच तुम्ही त्याच्यामध्ये कसं कसं लागू होणार आहे त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. वैयक्तिक खेळ, आता एखादा जो वैयक्तिक खेळ असेल किंवा सांघिक खेळामध्ये सुद्धा वैयक्तिक दृष्ट्या तुम्ही कसं वागायचं, प्रतिस्पर्ध्याशी कसं वागायचं, जेलसी नको किंवा ठीक आहे हारलं तरी सुद्धा तुमची मनाची स्थिती तुमची कशी ठेवायची आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या तुम्हाला योगाचं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसून येतं. आपण यम नियम बघितले, आसन बघितले, प्राणायाम बघितलं. आता प्रत्याहार याच्यामध्ये येतो का? येतो ना. इंद्रिय निग्रह येईल ना. हा, मग इंद्रिय निग्रह. बरोबर. मग इंद्रिय निग्रह मग खेळामध्ये कसं बरं अप्लाय करणार तुम्ही? इंद्रियांचा निग्रह आपल्याला त्याची व्याख्या माहिती आहे, पण तुम्ही खेळामध्ये कशी अप्लाय करणार? इथे कसं आपण प्रत्याहाराचा उपयोग खेळासाठी खेळाडूंसाठी कसा वापर करून घेणार त्याचा? आता समजा लहान मुलांचा गेम आहे. हा, कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. कसं प्रत्याहार कसा? आता तीरंदाजीचा हा जर गेम आहे तर तिथं तुम्हाला पूर्णपणे आपल्या त्या बिंदूवरचे तुमचा फक्त म्हणजे तुमचे सगळे इंद्रिय तेच पाहिले पाहिजे. कान सुद्धा तेच पाहिलं पाहिजे,
त्वचा ही तेच पाहिलं पाहिजे. सगळे 5 इंद्रिय तुम्हाला त्याच्याकडनंच तुम्हाला ते लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरोबर. याच्यात कॉन्सन्ट्रेशन आणि इतर बाकीचे इंद्रिय आहेत त्यांना त्यांच्यापासून वळवून एक तुम्ही फोकस केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमची ही मॅडम. धारणा पण झाली, ही धारणा पण झाली. हा बोला, कोण बोलतंय? अनावश्यक जे आपले विचार येतात किंवा जे मनामध्ये जे चालतं तर त्या विचारापासून आपल्याला दूर करण्यासाठी बरोबर. आपल्याला हे इंद्रिय निग्रह हे कामाचं म्हणजे आणि त्याच्यामुळे आपण इतर कॉन्सन्ट्रेट अगदी बरोबर. आणि शिवाय काय की वर्षभर ज्या वेळेला तुम्ही मेहनत करत असता, तुमचं आता समजा एखाद्या खेळाडूचं ट्रेनिंगला जायचं त्या दिवसाचं शेड्यूल आहे, पण तो ट्रेनिंगला न जाता पिक्चर बघायला गेला, मग इथे इंद्रिय निग्रह तुम्हाला पाहिजे ना की नाही बाबा माझ्यासाठी काय आवश्यक आहे आज, ते मला माझं हे करायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही फोकस राहून तुम्हाला इतर गोष्टी ज्या काही अट्रॅक्ट करत असतील प्रत्येक खेळाडूच्या मनानुसार, तर त्यांच्यापासून लांब राहणं त्याला गरजेचं आहे. थोडक्यामध्ये जर एखाद्या गायकाला, आता हे थोडं वेगळं उदाहरण आहे, पण एखाद्या गायकाला आईस्क्रीम दिलं आणि त्या गायकाचा जर प्रोग्राम आहे तर त्याने आईस्क्रीम खायचं का? किती आवडत असेल तरी नाही खायचं. म्हणजे इंद्रिय निग्रह पाहिजे. तसं खेळाडूला खेळाच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींचाच विचार करायला पाहिजे. आणि जर त्या शेड्यूल मध्ये त्याला जर इतर काही अट्रॅक्शन्स येत असतील तर त्याच्यापासून त्यांनी लांब राहायला पाहिजे. बरोबर. आता समजा आपण जर असं म्हटलं की समजा क्रिकेटचा खेळ आहे, आता आपण बघतो की बरेचसे खेळाडू IPL मुळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. म्हणजे आपल्याला नावं माहित नसलेलेही वेगवेगळ्या राज्यातले खेळाडू आपल्याला दिसतात खेळताना. आणि मग नंतर ते एकदा आले लाईमलाईट मध्ये की त्यांना वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज मिळायला लागतात. लोक त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवायला लागतात. आणि मग ह्या गोष्टी इतक्या वाढतात की त्यांच्या खेळाकडे त्यांचं थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागतं, कारण इथे पैसा मिळायला लागतो. आता तुम्हाला आपण इंद्रिय निग्रह, ऍक्च्युली इंद्रिय निग्रहाचा एरवी प्रत्याहाराची तुम्ही साधना एरवी केली तर तुम्हाला आतमध्ये वळवणं किंवा मनाचं ऐकणं हे तुम्हाला तिथे कामाला येतं की ह्या गोष्टींपासून कुठे थांबायचंय हे तुम्हाला तिथे कळायला लागतं. बरोबर. म्हणजे ही एका दिवसाची प्रॅक्टिस नाहीये, तर ही तुम्हाला आयुष्यभर करण्याची प्रॅक्टिस आहे की ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साथ देत असते. आपण धारणा बघितली, फोकसिंग आपल्याला जे गरज असते किंवा एखादं लक्ष गाठायचं असतं त्यावेळेला तुम्हाला धारणा आणि ध्यानाची तुम्हाला फायदा होतो. योग निद्रा, आपण शवासन बघितलं, योग निद्रा आपण एक आपली राहिली. मग योग निद्रेचा कसा काय फायदा करून घ्याल? योग निद्रेचा कसा काय फायदा करून घ्याल? संकल्प भावना जागृत करणं. काय योग संकल्प? निद्रेमुळे. काय संकल्प? कोणता संकल्प? खेळ म्हणल्यानंतर तो खेळणार आणि जिंकणार ही 2 संकल्पना असणार. एक तर जिंकणार, एक तर हारणार. तर जिंकणारच ना, प्रत्येक वेळेस हाच भाव ठेवला पाहिजे. बरं, जिंकणारच, पण त्याला माहितीये की माझी ॲबिलिटी तेवढी नाहीये, मी नाही जिंकू शकत. नाही असं कसं? खेळाडू म्हणल्यानंतर आता हे बघा, एखादा खेळाडू 10व्या क्रमांकावर आहे, त्याची अपेक्षा आहे पहिल्या क्रमांकावर जायची. मग तुम्ही त्याला काय संकल्प द्याल? एखादा खेळाडू, त्याला त्याची क्षमता माहित आहे, मग तुम्ही त्याला काय संकल्प द्याल? त्याचा विश्वासच त्याचा संकल्प बनणार की मी जिंकू शकतो. मी जिंकू शकतो, मी पहिला येऊ शकतो. आणि पहिला येण्यासाठी त्याला जर माहित आहे की मला किती मेहनत करायची आहे, म्हणजे पहिला येणं हा संकल्प देणं म्हणून ठीक आहे, पण त्याच्यासाठी त्यांनी किती मेहनत करायला लागणार आहे त्या गोष्टी सुद्धा तुम्ही त्याच्या संकल्पामध्ये जर छोटा संकल्प करून टाकला तर त्याच्यामध्ये तुम्ही घडवून आणू शकतात त्या गोष्टी. दुसरी गोष्ट, संकल्पामध्ये काय असतं? व्हिज्युअलायझेशन. जर तुम्ही योग निद्रेचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कल्पनेचा विस्तार असतो. मग तुम्ही जर एखादी कल्पना केली की तुम्हाला असा असा विजय मिळालेला आहे किंवा तुम्ही असं असं हे अचीव केलेलं आहे, तर त्या गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि त्या तुम्हाला आता जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा वर जाण्यासाठी तुमच्याकडून ती मेहनत आपोआप मनातर्फे ती करून घेतली जाते. की आपल्याला रिअलाइज होतं की अरे आपण म्हणतो की मी पहिला यायचं, पण त्याच्यासाठी मला किती मेहनत करायला लागणार आहे. मग हे आपलं मनच त्याला सांगतं आणि मग तो तेवढी मेहनत करायला लागतो.
बरोबर. इतर काही गोष्टी असतील तर जी प्रलोभनं असतील त्याच्यापासून थोडासा लांब राहतो किंवा त्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते त्याला आपोआप कळायला लागतात. म्हणजे योगनिद्रेबरोबर थोडासा साक्षीभाव पण येतो. तटस्थपणे आपण आपल्या स्वतःकडे बघायला लागतो की आपला खेळ कसा चाललाय. मग आपल्याला बदल घडवून आणायचे का, मग आपल्याला त्याच्यासाठी कोचशी काही बोलायला पाहिजे का, किंवा आपल्याला इतर खेळाडूंकडून काही खेळायला मिळतंय का, किंवा आपल्याला जर आपण हरलो तर आपली मनाची स्थिती कशी होते, किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे इथे आपल्याला साक्षी भाव सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे योगामध्ये ज्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कुठलाही खेळ धरून तुम्ही एखादा उदाहरण देऊन सुद्धा त्याच्यामध्ये लिहू शकता. एक 2-3 वाक्यामध्ये जरी उदाहरण दिलं एखाद्या खेळाचं की कसं अप्लाय करू शकतो तरी सुद्धा चालणार आहे. तर आता तुम्हाला कळलं का आपण खेळामध्ये कसं अप्लाय करू शकतो, योगाचा उपयोग कसा करू शकतो. हा मला दुखापती झाल्या असतील तर ते दुखापतीतून बाहेर येण्यासाठी होऊ शकतो. आपण डिटेल सगळ्या गोष्टी बघणार आहोत, पण बेसिक आपण तुम्हाला एक कळलं की खेळामध्ये योग कसा अप्लाय होऊ शकतो. बरोबर. आपण जाऊया आता पुढे. येस मॅम. हा, खेळांमध्ये योगाचा वापर कसा करता येईल. खेळ अधिक स्पर्धात्मक होत आहे आणि कोणत्याही किमतीला जिंकण्याच्या इच्छेवरती भर देणारे हे अनेकांसाठी करिअर बनले आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की आता सध्या असलेली खेळाडूंची परिस्थिती आहे बरोबर की स्पर्धा वाढलेल्या आहेत. म्हणजे वैयक्तिक स्पर्धा आणि एकूणच आपण क्रिकेट बघितलं तर वर्षभर स्पर्धा असतात बरोबर. तर आणि मग भौतिक फायदा, पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळते आणि मग त्याच्यासाठी वर जाण्यासाठी मग कोणत्याही मार्गांचा अवलंब केला जातो. आणि हे पूर्वी आता आपण बघितलं खेळ हा आपण मनोरंजनासाठी, रिक्रिएशन साठी वगैरे आपण करत होतो, पण याच्यात नुसतं मनोरंजन नाही राहिलं तर ते करिअर बनलेलं आहे. म्हणजे खेळाची सद्यस्थिती काय आहे तर ही आहे. खेळाडूला 4 मूलभूत गुणांची आवश्यकता असते. ती म्हणजे वेग, कौशल्य, ताकद आणि स्टॅमिना किंवा तग धरण्याची क्षमता. खेळाडूला 4 कोणते मूलभूत पाहिजे. वेग, कौशल्य, ताकद आणि तग धरण्याची क्षमता. मिनिमम या 4 गोष्टी असल्या पाहिजे. यासाठी खेळाडूच्या दैनंदिन जीवनात प्रशिक्षणातील शिस्त, संतुलित आहार, संतुलित जीवनशैली आणि आंतरिक लक्ष आणि दृढ निश्चय आवश्यक आहे. आता तुम्ही हे जर ऐकलं तर इथे आपल्याला कळतं इथे योग आपला होऊ शकतो. प्रशिक्षणातील शिस्त अथ योगानुशासनम. योग हे अनुशासन आहे बरोबर. आध्यात्मिक शिस्त आहे म्हणजे आपण इथे अप्लाय करू शकतो योग. संतुलित आहार, जीवनशैली आणि इनर अवेअरनेस, आंतरिक लक्ष आणि दृढ निश्चय बरोबर. इथे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण इथे योग इथे अप्लाय त्यांना करू शकतो. स्पोर्ट्स ही संपूर्णपणे शारीरिक घटना नसून म्हणजे शरीराशी संबंधित गोष्ट नसून मन आणि शरीर यांचा एक जटिल परस्पर संवाद आहे. म्हणजे शरीर आणि मनाचा समन्वय याच्यामध्ये आवश्यक असतो बरोबर. म्हणजे नुसतं खेळ म्हटल्यावरती तुमची शारीरिक तंदुरुस्ती आहे तर तुम्ही खेळ खेळू शकता का, नाही. बऱ्याच वेळेला तुम्हाला काही गोष्टी मनाने करायला लागतात. समोरच्याला जिंकायचंय तर कोणत्या पद्धतीने जिंकायला लागेल. जर तुमची शक्ती कमी पडत असेल तर तुम्हाला काही गोष्टी युक्तीने घ्यायला लागतात आणि ते जिथे युक्ती तुम्हाला काम करवायची असेल तर तिथे मनाचा सहभाग तुम्हाला निश्चित असला पाहिजे बरोबर. योग हे सर्वांगीण विज्ञान आहे आणि शारीरिक आणि मानसिक कामगिरीच्या शिखरावर पोहोचण्याचे आणि टिकवून ठेवण्याचे एक आदर्श माध्यम आहे. म्हणजे आपण बघितलं की योग हे सायन्स आहे. आपण योगशास्त्राचा अभ्यास करतो बरोबर. म्हणजे योगिक सायन्स झालं ना. योगशास्त्र आपण ज्या वेळेला म्हणतो म्हणजे ते विज्ञान झालं. आणि शारीरिक आणि मानसिक कामगिरीच्या जोरावरती म्हणजे एक तर तुम्हाला एक शिखर गाठायचं आहे आणि नुसतं तुम्ही शिखरावर पोचलात, तुम्ही पहिल्या क्रमांकावर आहात
तर तो पहिला क्रमांक तुम्हाला टिकवूनही ठेवायचा आहे. तर लोकांसाठी योग हे अत्यंत उपयोगी किंवा आदर्श माध्यम आहे. आता योग आणि खेळ आपण बघूया. हे आता आपण आधीचे पॉइंट समजलेत सगळ्यांना? आधीचे पॉइंट समजलेले आहेत का? आहात का सगळे? हो, समजले मॅडम. कारण हे काही पॉइंट्स आहेत ना, तुम्हाला प्रश्न कुठलेही आले तर याच्यातले वेचून तुम्हाला त्या प्रश्नानुसार त्याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला नोट्स मी देईनच, पण गंमत अशी आहे, तुम्हाला ह्या माहितीच्या आधारावरती वेगळे प्रश्न विचारले जातात, पण प्रश्न जो विचारला आहे त्या अनुषंगाने याच्यातूनच तुम्हाला काही गोष्टी काढून तुमचे उत्तर बनवायची आहेत. आता योग आणि खेळ. आता खेळाद्वारे योग. आता आपण काय बघितलं की खेळामध्ये योग अप्लाय करू शकेल असं थोडक्यात आपण बोललो, पण आता ह्या खेळाद्वारे योग कसा काय आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात 1-4 ओळी आपल्याला आपण बघूया. की आपण जर म्हणतो की त्याच्यामध्ये लीला हा शब्द क्रियेसाठी वापरलेला आहे, बरोबर? आपण श्रीकृष्णाच्या लीला आपण म्हणतो, हो की नाही? तर आपल्याला हे जग, संपूर्ण विश्व जे निर्माण केलेलं आहे ते आपण म्हणतो की आपल्या ब्रह्माची ती लीला आहे. म्हणजे ईश्वराने त्याच्या तो एक खेळ मांडलेला आहे, हो की नाही? खेळ मांडियेला असं म्हटलेलं आहे. तर हे जग निर्माण केलं हेच एक लीला आहे किंवा खेळ आहे. या खेळाचं, त्यामुळे खेळाचं मुख्य उद्दिष्ट आनंद. आनंद हे असलं पाहिजे आणि संपूर्ण जीवन हाच एक प्रकारचा खेळ आहे. संपूर्ण जीवन हाच एक प्रकारचा खेळ आहे. वरती हेडिंग बघा, खेळाद्वारे योग. आपण योगासाठी खेळ म्हणजे खेळाद्वारे योग आणि खेळासाठी योग अशी वेगवेगळं त्याचं हेडिंग बदललं की त्याचा तुमचा विचार करण्याची पद्धत तुमची बदलणार आहे. त्यामुळे आम्ही दुःखी आहोत कारण आम्ही या सर्वत्रिक खेळात योग्य भावनेने भाग घेत नाही. म्हणजे आपल्याला आयुष्य, जर आपण खेळ किंवा क्रीडा आहे जे देवानी निर्माण केलेली आहे, तर त्याचं अंतिम आपला उद्दिष्ट काय? आनंदमय कोशाच्या पलीकडे काय आहे? आनंद. आपला स्थायी भाव काय आहे? आनंद आहे. मग स्थायी भाव आपला जर आनंद आहे आणि जर आपण दुःखी आहोत तर आपण काय म्हणतो की हा जो काही खेळ आहे त्याच्यामध्ये आपण योग्य भाग घेत नाही आहोत म्हणून तुम्ही दुःखी आहोत. आपण जे खेळासाठी रूल्स अँड रेग्युलेशन देवानी जे सांगितले ते आपण करत नाही आहोत, बरोबर? आणि म्हणून आपण दुःखी आहोत. कोणताही खेळ योग्य भावनेने खेळला तर तो शारीरिक आणि आध्यात्मिक पातळीवरती फायदेशीर ठरतो. आता हे एकूणच खेळ आपण म्हटला तर आपण त्याचा परिणाम कुठे होतो? शारीरिक आणि आपण मानसिक म्हटलंय, पण आपण जर इथे या पद्धतीला खेळ म्हटलेला आहे की देवानी हा जो खेळ निर्माण केलेला आहे जीवन, तर तो आध्यात्मिक पातळीवरती जर तुम्ही हा खेळ खेळला तर तुम्हाला फायदेशीर ठरतो. कारण आपण आपला अंतरीचा भाव आनंद आहे तो आपण व्यवस्थित खेळत नाही आहोत, त्या खेळात योग्य प्रकारे आपण भाग घेत नाही आहोत म्हणून तुम्हाला दुःख आहे. आणि मग हा खेळ खेळायचा तर कसं, त्याचे नियम काय आहेत? तर भगवद्गीतेत सांगितले ना, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. म्हणजे समत्वम योग उच्चते जे म्हटलेलं आहे की सुख दुःख जे काही निर्माण झालेलं आहे किंवा तुम्हाला लाभ होतो किंवा नाही, हानी होते, जय मिळतो, पराजय मिळतो, काही ज्याच्याकडे तुम्ही समत्व भावानी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला निश्चितच तुम्ही आनंदी राहाल. आणि हाच एक खेळाचा प्रकार झाला की नाही. आपण गेम मध्ये हरतो किंवा जिंकतो, बरोबर? हरतो किंवा जिंकतो दोनच गोष्टी होतात. टाय होतो ते जाऊ दे, पण टाय झाल्यानंतर सुद्धा शेवटी काही वेळेला परत खेळवलं जातं आणि त्याच्यातून कोण जिंकतं हे बघितलं जातं. तर मग हरणं आणि जिंकणं, आनंद आणि दुःख यांच्याकडे तुम्ही समभावाने बघितलं तर तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळू शकतो. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ही वृत्ती असली पाहिजे आणि मग कोणताही खेळ ही साधना बनू शकते. या हेतूने खेळाचा
म्हणजेच खेळाने अंतर्मनाचा विकास झाला पाहिजे. खेळताना साक्षीदाराची वृत्ती विकसित करा. साक्षीदाराची ते साक्षी भाव थोडक्यामध्ये, की तुम्ही खेळ खेळत आहात तर साक्षी भाव तुमचा विकसित करा. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी तुमच्या घडत असतात त्यांच्याकडे साक्षी भावाने जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी समजू शकतात, की आपण हे का वागलो किंवा याच्यातून दुःख का होतंय, मग याच्यातून पुढे आपण काय करायला पाहिजे, आपलं कुठे चुकलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला साक्षीभावाने कळू शकतात. नाहीतर तोपर्यंत मीच कसा बरोबर आहे हे तुम्हाला असं वाटत असतं. आणि एखाद्या व्यक्तीला जर त्याचा तो व्यक्ती कसा आहे हे बघायचं असेल तर त्याला आपण त्याचं निरीक्षण म्हणजे तो खेळत असतो त्यावेळेला त्याचं निरीक्षण करून आपल्याला बघता येतं. तुम्ही जर आपण क्रिकेट जर बघत असाल तर ज्या वेळेला धोनी खेळतो त्यावेळेला तो किती शांत असतो. तो एरवी सुद्धा 4-4 तास मेडिटेशन करतो. मग तो किती शांत असतो, म्हणजे तो एरवी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये शांत असेल, त्यामुळे त्याला निर्णय घेण्याची क्षमता त्याला असते. कायमच तो मॅडम जिंकत आलेला. एकदम तुम्ही करेक्ट उदाहरण सांगितलं धोनीचं, कॅप्टन कूल. हा मग तेच आहे ना, कूल का असतो, शांत राहू शकतो कारण तो मेडिटेशन करतो. हो बरोबर आणि आहे. आता तुम्ही विराट कोहली बघितलं असेल तर आधी तो किती अग्रेसिव्ह होता आणि आता तो हळूहळू शांत होत चाललेला आहे. म्हणजे थोडंसं इतरांचं बघून सुद्धा मग काही गोष्टी शिकत जातात ही लोक. म्हणजे आणि आता तुम्ही जर आता हे जे मी म्हणते हे जर तुम्ही लहान ती व्यक्ती पर्सनली कशी आहे हे तुम्हाला जर बघायचं असेल तटस्थपणे तर तुम्ही ते खेळातून कळतं. हे जे विधान आहे, जर तुम्ही एखादं लहान मूल आहे तर ते लहान मूल ते खेळत असतं अंगणामध्ये, तुम्ही त्याला बघा. एखादं गुपचूप बाहेर बाजूला जाऊन उभं राहतं. एक आहे जे दुसरे सांगतील ते ऐकतं. एक म्हणतो माझंच ऐका. एक म्हणतो तुम्ही सगळ्यांना नाही अरे तू पण खेळ, असं म्हणजे सामावून घेत असतो. म्हणजे हे त्याचे स्वभाव आहे ना, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्वाचे पैलू हे आपल्याला खेळातून समजू शकतात. एवढं लक्षात येते आतापर्यंतच झालेलं? कारण आता पुढचा हा नवीन टॉपिक आहे तर आपण तो पुढच्या वेळेला आपण घेऊया. आतापर्यंतच समजलेलं आहे का सगळ्यांना?